पुढच्या वर्षीचे RI प्रेसिडेंट मारिओ सीझर त्यांनी त्यांचं जे मेसेज देत असतात, त्यांचं जे इंट्रोडक्टरी स्पीच होतं त्यामधला मुख्य थर्स्ट काय होता तर तो कन्सर्न होता मेंबरशिप बद्दलचा. जगभरातली जी रोटरीची जी मेंबरशिप आहे त्याच्याबद्दल त्यांची खूप चिंता होती. आणि बीइंग एज अ डिस्ट्रिक्ट ऑफिसर, आता दीपक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलं, मेंबर्स आपल्याकडे जे असतात त्यांचं एंगेजमेंट, त्यांचं रिटेन्शन, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे जे काही बरेचसे क्लब आहेत की जे की खरोखर वीक कॅटेगरीमध्ये आपण ज्यांना म्हणू शकतो, म्हणजे त्यांची मेंबरशिप सदस्य संख्या वर्षानुवर्ष खूप कमी असते, ते मेंबरशिप क्रायसिस मध्ये झगडत असतात. ते क्लब स्वतःचे काही प्रश्न असतात ते त्यांचा प्रयत्न करत असतात, मेंबरशिप टीम करत असते. पण बीइंग एज अ डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स आपण याच्यामध्ये काही थोडा व्हायटल रोल प्ले करू शकतो का? आपण असा नियर बायचा एखादा क्लब आणि त्याची मेंबरशिप का थांबलेली आहे याचा विचार करून त्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर खूप चांगलं काम होऊ शकतं. त्याचसोबत न्यू क्लब एक्सटेन्शनचा मुद्दाही आता दीपक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला. म्हणजे बाकीचे सर्व कार्यक्रम आहेत ना, आपण मागचे कालपासून आपण ऐकतोय, सर्व प्रोजेक्ट किंवा कार्यक्रम हे क्लबना राबवायचे असतात आणि ऍज अ डिस्ट्रिक्ट टीम किंवा आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा असतो. पण ही जी एक्सटर्नल ग्रोथ किंवा न्यू क्लब एक्सटेन्शन हा विषय आहे की नाही, क्लब इनिशिएट करायला थोडंसं क्लब कमी पडतात. तिथे इनिशिएट हे आपल्यालाच घ्यावं लागतं. आपण जेव्हा इनिशिएट करू आणि क्लबांची मदत घेऊ तेव्हा मग अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट होतील. आणि आता दीपक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने इलॅबोरेट केलेलं आहे की क्लब तयार होईपर्यंत आपण लक्ष देतो करतो, पण त्याच्यानंतर खरोखर त्याच्याकडे लक्ष देतो का? तो नर्चर होईल. एखादा न्यू बॉर्न बेबी असतं, बाळ जन्माला येतं, बाळ जन्माला येईपर्यंत ती माता किती काळजी घेत असते किंवा कुटुंबीय त्या मातेची किती काळजी घेत असतात किंवा करत असतात. पण बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा पहिले काही कालावधी त्याचे किती योग्य पद्धतीने आपण काळजी घेतो, म्हणजे त्याला वेगवेगळ्या लसीकरण करतो, त्याचं योग्य कौतुक करतो, नामकरण सोहळा करतो किंवा प्रत्येक जण येऊन भेटतो. आपल्या पाहुण्यातला आपल्या कुठल्याही घरामध्ये बाळ झालं तर जातो, जाऊन भेटून बाळाला पाहून येतो आणि त्याला आशीर्वाद देऊन येतो. आपण किती जण आहोत अशा, आपण सर्व लग्न रोटरीयन आहोत. इथे एवढे नवीन क्लब मागच्या 12-14 झालेले आहेत. आपण सहज किती व्हिजिट केलेले आहेत अशा ठिकाणी. आता आपण इथे या ठिकाणी सोलापूरमध्ये आहोत, तर मंगळवेढा क्लबला आपल्यापैकी किती जण जाऊन भेटून आलेले आहेत? सोलापूरमध्ये सोलापूर यूज क्लब झालेला आहे, त्या यूज क्लबकडे किती जण गेलेले आहेत आणि त्यांची काय अडचण आहे, त्यांची काय मानसिकता आहे, त्यांना काय मदत लागणार आहे, आपण त्यांना काय मदत करू शकतो, अशा पद्धतीने आपण विचार केलेला आहे का? आपल्या कोणालाही मनामध्ये काही आकस नाहीये आणि क्लब असा प्रयत्न करणारा करतो, क्लब निघतो, मग त्याच्याकडे थोडं हेटाळणीच्या दृष्टीने बघणे किंवा तो कसा फेल होईल याच्याकडे लक्ष देऊन पाहणे, निगेटिव्हिटीची चर्चा करणे. सुदैवाने आपल्या क्लबमध्ये मी मागच्या 10-12 वर्षांमध्ये पाहतोय की एक जो फॅन्टम क्लब नावाची संकल्पना आहे ती आपल्याकडे अजिबात नाही. आपण अशा परिस्थितीतले किंवा अशा रोटरीयन आहोत की आपल्या कोणालाही ही परिस्थिती मंजूर नाही, मान्य नाही किंवा त्या पद्धतीने आपल्याकडे काम नाही. क्लब निघत असताना खूप शुद्ध हेतूने, खूप चांगल्या प्रयत्नातून योग्य पद्धतीने आपण क्लब काढायचा प्रयत्न करतो, यशस्वी होतो. पण नंतर त्यांना नर्चर करण्यामध्ये आपण सर्वजण खूप कमी पडतो, त्याच्याकडे लक्षच देत नाही. औरंगाबादमध्ये 2-3 क्लब झाले, पण त्या क्लब समजा इनिशियल स्टेजला त्यांची ताकद कमी असते, त्यांचा एक्सपोजर कमी असतो, त्यांचा संपर्क कमी असतो. होस्ट क्लब एकमेव त्यांचा कॉन्टॅक्ट पर्सन असतो. सगळी जबाबदारी आपण होस्ट क्लब वरती टाकतो, नक्की ती आहेच आहे त्यांची जबाबदारी. त्यांनी सुद्धा म्हणजे आपण किती ॲपेटाईट करू शकतो, एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट चांगली आहे तर ती किती कंझ्युम केली पाहिजे, आपण किती अपत्य सांभाळू शकतो त्याप्रमाणे किती अपत्य केली पाहिजे, ह्याचं जसं व्यवस्थापन असतं. एखाद्या क्लबनी किती क्लबांचं कडे लक्ष देऊ शकतो एका वेळेला. रोटरी फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने करते. 10 ग्लोबल ग्रँट ओपन असताना 11वी ग्रँट ती सबमिट करायला तयारी रोटरी परमिशन देत नाही.
आपल्याकडे न्यू क्लब एक्सटेन्शन करत असताना अशा काही गाईडलाईन्स जरी नसल्या तरी त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. एकाच वेळेला 3-3, 4-4, 5-5, 6-6 एकच क्लब आपण जर काढत असेल असंही करू नये. पण जो क्लब काढतो किंवा एखादा क्लब आला की त्याला आपण सर्वजण मिळून सांभाळणं आणि तो कशा पद्धतीने चांगला होईल याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मारिओंनी त्यावेळेला सांगताना म्हणले की इनोव्हेशन आपण केलं पाहिजे. तेच ते ट्रॅडिशनल क्लब त्याच त्या पद्धतीने क्लब काळ बदलत आहे झपाट्याने. तर त्याच्यासाठी नवीन नवीन ज्या ज्या संकल्पना असतील, कॉज बेस्ड क्लब असतील, विशिष्ट उद्देशाने काम करणारे असतील, कॉर्पोरेट क्लब असतील, पासपोर्ट क्लब असतील, सॅटेलाइट क्लब असतील, हायब्रिड क्लब असतील, ऑल कपल क्लब असतील, काय काय पद्धतीच्या संकल्पना आपण राबवता येऊ शकतो. इनोव्हेशन करणं आवश्यक आहे, कोलॅबोरेशन करणं आवश्यक आहे, कंटिन्युटी ठेवणं आवश्यक आहे. हे मागच्या वर्षीच्या टीमचं काम आहे, हे पुढच्या वर्षीच्या टीमचं काम आहे. आपण मेंबर अट्रॅक्ट करण्यामध्ये यशस्वी ठरतो. प्रश्न आपल्याला मोठा जो नेहमी येतो तो ज्यूट टबॅकलचा, म्हणजे नवीन वाढलेले क्लब पुढच्या वर्षीच्या टीमला त्या मागच्या त्याच्याबद्दल काहीच देणी घेणं नसते. तर ती किंवा मेंबरशिप ह्या विषयासाठी एकत्रितपणे जॉईंटली त्यांची मेंबरशिप कमिटी आहे का ती विचार करते का, म्हणजे इनकमिंग टीम आउटगोईंग टीम पेक्षा आपल्या क्लबची सदस्य संख्या असा विचार करणारा गट आहे का, डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा अशी काही विचार करणारी मंडळी आहेत का, आलेला सदस्य आपल्यापासून दूर जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणारी अशी मंडळी आहेत का, या दृष्टीने आपण सर्वांनी काम केलेलं पाहिजे असं मला वाटतं. एवढे ह्या निमित्ताने वाटतंय. आपण ह्या DTLS मध्ये सर्व कार्यक्रम हे ब्रेकआउटच्या पद्धतीने आपापल्या आयोजनाच्या अंतर्गत करावेत असं आपण विचार केलेला आहे. पण रोटरीचे 2 विषय असे आहेत की मेंबरशिप म्हणजे रोटरीचा हार्ट आणि फाउंडेशन म्हणजे रोटरीचं बॅकबोन, हे 2 विषय आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाला सहभागी झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय तिथली रोटरी नर्चर होणारच नाही किंवा फ्लरिश होणारच नाही. त्यामुळे क्लबच्या लेवलवरती काम केलं तरी ऍज अ डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणून आपल्याला ह्या 2 विषयामध्ये प्रत्येकाला आपलं स्वतःचं कुठलंही ॲव्हेन्यू असेल त्या विषय जरी असला तरी आपल्याला काम केलंच पाहिजे असं अपेक्षित आहे. त्यामुळे मेंबरशिप आणि TRF ह्या 2 विषयांवरती आपण सगळ्यांनी मिळून काही विचार केला पाहिजे, आपण काही विचार केला पाहिजे असं आपल्याला वाटलं. त्यामुळे 2च प्लेनरी सेशनचं आपण नियोजन केलेलं आहे. आता दीपक सरांनी मेंबरशिप या विषयावरचं मार्गदर्शन केलंय. त्यानंतर आता पुढील 3 वर्ष